नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 21 जानेवारीचा भाग खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आपला कान्हा आता हटके स्टाईल मध्ये सखीला साडी देणार आहे. आधी कान्हा सखीला ओलं करतो, तिची साडी भिजवतो आणि म्हणून सखीला त्यानंतर ब्लॅक साडी तो गिफ्ट करतो. सखीसाठी त्यांनी गजरा सुद्धा आणला असतो जो तो तिच्या केसात माळतो आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की काहीतरी मोठी प्लॅनिंग आपला कान्हा करतोय. संजयने ड्रायव्हरचा ड्रेस घातला असतो आणि संजय कान्हाला कॉल करतो हॉस्पिटलमधून की त्यांना ऑफिसला जायचंय असं तो कान्हाला सांगतो. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की जेव्हा सखी आणि कान्हा सूर्यपूजा करत असतात तेव्हा कान्हाची आजी कान्हाला कबीर म्हणून आवाज देते आणि सखी तिथेच कान्हाला जाब विचारते. तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजचा भाग सुरू होतो. सखीने परीला साडी नेसून दाखवली सुद्धा असते पण कान्हा त्याच्याच इमॅजिनेशन मध्ये असल्यामुळे त्याला काहीच समजत नाही. जेव्हा सखी परीला साडी नेसून देत असते तेव्हा कान्हाला इमॅजिन होतं की तो सखीला साडी नेसून देतोय. तर म्हणून काय होतं, परी खूप खुश असते आणि म्हणते ये असं ती क्लॅप करत म्हणते, खुश असते ती. तर सखी म्हणते बघितलं ना नीट, तर परी म्हणते हो आणि सखी ती साडी परत परीला देत असते आणि परी जाणार असते. पण कान्हा म्हणतो ए एक मिनिट, बघितलं काय बघितलं, मी तर पाहिलंच नाही काही. आणि काय सखी मॅडम, तुम्ही दाखवणार होतात ना हिला परीला की साडी कशी नेसवायची, तर कधी दाखवणार आहात. तर परी म्हणते आता सखीला, सखी दी तू आहे ना कान्हा दादाला रोज गाजर खायला देत जा. तू मला साडी नेसून दाखवले सुद्धा आणि कान्हा दादाला दिसलंच नाही. तर सखी सुद्धा म्हणते परीला त्याला ना खरं तर गाजराची नाही तर बदाम खायची गरज आहे. तुझ्या कान्हा दादाला आहे ना जरा कमीच डोकं आहे. तर आता परी सुद्धा हसते आणि सखी सुद्धा. आणि कान्हा आता परीला तिथून हाकलवून देतो आणि म्हणतो ए चल पटकन पळ. आणि सखी हसतच असते. तर कान्हा म्हणतो सखीला काय म्हणत होता आता, काय अक्कल काढत होता तुम्ही माझी, अच्छा. आणि बघा आता कान्हा सखीला चिडू लागतो आणि म्हणतो औक्षणाच्या ताटात अशी अंगठी गोल गोल फिरवणाऱ्या मुलीने दुसऱ्यांची अक्कल काढायची नसते, शास्त्र असते ते. तर आता सखीला आठवतं की तिने कसं केलं होतं. कान्हाच्या बर्थडेला ओवाळताना ती अंगठी त्या ताटातच फिरवली होती. तर आता सखी सुद्धा चुप बसते आणि म्हणते कान्हाला ठीक आहे. तर मित्रांनो आता काय होतं, सखी कुठेतरी जात असते तर कान्हा तिला थांबवतो आणि म्हणतो बेबी सरकार मला विचारायचं होतं, उद्या मला मंदिरात सूर्यपूजा करायची आहे. तर सखी म्हणते हा कर ना मग. तर कान्हा म्हणतो त्या पूजेसाठी मला तुमची सोबत हवी आहे. तर आता सखी विचारते कान्हाला की तू दरवर्षी करत असतोस का सूर्यपूजा. तर कान्हा म्हणतो हो. तर सखी म्हणते काय कारण आहे. तर कान्हा म्हणतो टॉपिक चेंज करतो तो आणि म्हणतो स्वयंपाक छान झाला काहीही म्हणा. पण आता सखीला इथे डाऊट येतो. तर सखी कान्हाच्या मागे मागे जाते आणि म्हणते ए असं काय करतोयस, कारण सांग ना मला. तर आता कान्हा म्हणतो कारण काय असं काही नाही. आता प्रत्येक गोष्टीला कारणच असलं पाहिजे असं तर काही नाहीये ना, तुम्ही बसा माझ्यासोबत पूजेला, बाकी काही नाही. तर आता सखी सुद्धा हट्ट धरते आणि म्हणते कारण सांगितल्याशिवाय मी येणार नाहीये. तर कान्हा आता गोष्ट फिरवतो आणि तो सखीला म्हणतो काय ना एकाने मला सांगितलं होतं की ही पूजा खूप चांगली असते आणि ती दरवर्षी करावी, म्हणून असं म्हटलं सहज करूया पूजा, बाकी काही नाही. तर सखी म्हणते अच्छा. आणि सखी कान्हाचा हात घेते, तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते घे माझी शपथ मग. तर आता आपला कान्हा सखीची खोटी शपथ कशी घेणार, तर तो त्याचा हात काढून घेतो आणि म्हणतो काही काय बोलताय तुम्ही. तर आता सखीला समजतं आणि सखी म्हणते अच्छा म्हणजे तू आता खोटं बोलत होता बरोबर ना, आणि खोटं बोलणाऱ्या माणसासोबत मी मंदिरात जात नाही असं म्हणत सखी तिथून चिडत निघून जाते. आणि इकडे बघा मित्रांनो काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि ही सरकार त्याच मंदिरात का जाणार आहे बघूया. तर मीटिंगला काही लोक आलेली असतात आणि घरी मीटिंग सुरू असते. काही इन्व्हेस्टर्स फायनान्सर्स आले असतात आणि ते म्हणतात सरकारला, सरकार तुमच्या कंपनी सोबत कोलॅबोरेशन करायला कोणाला नाही आवडणार. तर सरकार म्हणते बरं मग आजच करूया ना डील, चांगल्या कामाला उशीर नको करायला, राईट. तर तिथे परशू सुद्धा असतो. तर तिथे मीटिंगला जी लोक आली असतात त्यामधला एक माणूस म्हणतो सरकारला हो पण कोणतंही चांगलं काम करायच्या आधी विष्णूच्या देवळात जाऊन पूजा करण्याची पद्धत आहे आमची, म्हणजे आमच्यासाठी ती श्रद्धाच आहे आणि आमच्यासाठी तो शुभ मुहूर्तच आहे. तर सरकार हे सगळं ऐकत असते आणि हे फायनान्सर्स आता म्हणतात या सरकारला की म्हणूनच आपण आजच देवळात जाऊ विष्णूच्या आणि पूजा करून घेऊ, तुमची इथं काही हरकत नाही ना सरकार. तर आता ही सरकार मनात विचार करते की मला तर अजिबात इंटरेस्ट नाहीये देवळात वगैरे जाऊन पूजा करण्यात, पण जर यांना आता नाही म्हणाले तर प्रोजेक्ट सुरू होण्याआधीच बंद होणार. त्यामुळे आता सरकार हो म्हणून टाकते आणि या इन्व्हेस्टर्सला वगैरे म्हणते की ठीक आहे तुमची श्रद्धा ते आमची श्रद्धा, तर जाऊया आपण देवळात. आणि मनस्विनी ही सरकार विचार करू लागते मनात ही सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आज मला ही पूजा करावीच लागणार आणि देवळात जावंच लागणार. आणि इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हाची आजी आणि आई सोबत बसल्या असतात आणि कान्हाची आजी कान्हाच्या आईला म्हणत असतात बाळा आता ना तू लवकर बरी होशील अगदी पूर्वीसारखी. आता कान्हाची आजी डोक्यावरून वगैरे हात फिरवत असतात आणि कान्हाच्या आईला म्हणतात खरं तर आज कबीरला सूर्यपूजा करायची होती ग, पण मी त्याला नाही म्हटलं. अगं मला त्याला अडचणीत टाकायचं नव्हतं म्हणून मी त्याला मनाई केली. बरं पण पूजा होणार नसेल ना तरीही मी विष्णूच्या देवळात जाऊन येईल.
तुझ्यासाठी, माझ्या देवदत्तासाठी आणि माझ्या कबीरसाठी, जो माझ्या खूप लाडाचा आहे. तर ऑफकोर्स कानाची आई काहीच बोलत नाही. यावर त्यांना काही समजतच नसतं. एका भिंतीकडे एकटक बघत असतात आणि त्यांच्या हाती तीच आपल्या कबीरची म्हणजे कानाची लहानपणची बासरी असते. तर बघा मित्रांनो, आता काना हटके स्टाईल मध्ये सखीला गिफ्ट करणार आहे काळी साडी. तर इथे काय होतं, सखी तर पाणी भरून आली असते आणि कान्हाला बोलायचं असतं म्हणून तो सखी समोर येतो. सखीला समजतं आणि सखी म्हणते, काना मला कारण समजल्याशिवाय मी तुझ्या बरोबर देवळात येणार नाहीये. आणि सखी तिथून निघून जाते. कान्हा तुळशीला पाणी घालत असतो आणि कान्हा म्हणतो, आज तुमच्या बरोबर संक्रांतही साजरी होणार आहे आणि सूर्यपूजा सुद्धा. शब्द आहे हा कबीर किर्लोस्करचा. आणि कान्हा एकदम इकडे तिकडे बघतो आणि कोणी ऐकेल का त्याला असं वाटतं, म्हणून तो म्हणतो, शब्द आहे हा कबीर कान्हा महाडिकचा. आणि चाळीत आता सगळेजण संक्रांती आहे म्हणून कान्हा आणि सखीला मोठं सरप्राईज देणार आहे. तिथे काय होतं, चाळीत सगळ्या बायांनी काळ्या साड्या नेसल्या असतात आणि सगळ्या एकमेकींना तिळगुळ देत असतात. आणि या सगळ्या बाया एकमेकींना तिळगुळ देतात आणि कौतुक करत असतात एकमेकींच्या साडीचं. तितक्यात तिथे येतो सानप काका आणि सानप काका सगळ्या बायांना म्हणतो, तुम्ही बायका कुठल्याही विषयावर बोलू शकता ना. बघा आता सगळ्यांनी काळ्या साड्या नेसल्या आहेत हो ना. कधी पण कोणाची जास्त काळी साडी, कोणाची गडद, कोणाची फिक्की, यावर तुमची चर्चा सुरू असेल ना. तर आता सानप काकू सुद्धा म्हणतात, होय होय, अहो आमच्या काळ्या साड्यांमध्ये लक्ष देण्यापेक्षा ना तुम्ही आधी तुमच्या कपड्यांकडे बघा आणि पटकन निघा, वानाचं सामान घेऊन येवा आधी. तर सानप काकाने पिशवी घेतली असते आणि ते पिशवी ते दाखवतात आणि म्हणतात, हे काय, त्याच्यासाठी चाललं काय बाई आहे ही, असं म्हणत ते तिथून निघून जातात. आणि सगळ्या बाया आता सानप काकांवर हसतात. आणि काय होतं, सानप काकू म्हणतात सगळ्या बायांना, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे ना संध्याकाळी आपल्याला सखी आणि कान्हाला सरप्राईज द्यायचंय. सगळ्या बाया हो असं म्हणतात आणि दुसरी बाई म्हणते, हो त्यांची तो पहिलीच हळदी कुंकू असेल ना. तितक्या तिथे सखी येते आणि ह्या बाया एकदम गप्प बसतात. तर मित्रांनो, सखीने अशी पिंक कलरची साडी नेसली असते आणि सखी विचारते सगळ्यांना, कसल्या गप्पा चालू आहेत. तर आता ही एक बाई सांगते त्यातली, काही नाही ग, असंच आपल्या बायकांच्या गप्पा सुरू आहे. तर दाभाडे मावशी सुद्धा सगळं ऐकत असतात आणि त्या तुळशी पूजा करताना हे सगळं बघत सुद्धा असतात. तर आता सानप काकू विचारतात सखीला, हे काय नेसलंस ग, काळी साडी का नाही नेसली तू, तुला काळ्या रंगाची साडी नाही का. आणि दुसरी काकू म्हणते साडीतली, काय ग सखी, नवऱ्याने काळी साडी घेऊन नाही दिली वाटतं तुला. आणि बघा मित्रांनो, तितक्यात तिथे कान्हाची एंट्री होते आणि सगळे लहान मुलं त्याला म्हणत असतात, कान्हा दादा तू म्हणाला होतास ना आम्हाला तू पतंग उडवायला शिकवणार आहेस म्हणून. आणि हे सगळे तर चाळीतल्या बायकांचं लक्ष वेधून घेतात. आता हा कान्हाचा आणि लहान बच्चा पार्टीचा प्लॅन असतो. तर कान्हा म्हणत असतो बच्चा पार्टीला, अरे इतकं काय आहे, अशी पतंग घ्यायची आणि उडवायची, माझ्याकडे वेळ नाही आहे, मी निघतो. तर सगळी लहान मुलं कान्हाला परत थांबवतात आणि म्हणतात, नाही ना दादा आम्हाला शिकव, आता शिकव. आणि बघा मित्रांनो, आता कान्हा काय करतो, तिथे नळ असतो चाळीत. तर कान्हा म्हणतो, तुम्ही जर गेलात नाही ना. आणि कान्हा धावत एक पाण्याने भरलेली बकेट आपल्या हाती घेतो आणि म्हणतो, जर तुम्ही गेला नाही इथून तर मी तुमच्या अंगावर हे पाणी ओतेल. आणि आता सगळी बच्चा पार्टी म्हणतात, हा चल टाक पाणी टाक. तर ही सगळी यांची प्लॅनिंग असते आणि सगळे जण आता यांच्याकडे बघत असतात, किरण, जानू, दाभाडे मावशी सगळे. तर कान्हा 2-3 वेळा म्हणतो, हे बघा बच्चा पार्टी, मी खरंच तुमच्या अंगावर पाणी टाकेला. आणि ही लहान मुलं सुद्धा म्हणतात, ना टाक टाक, काही प्रॉब्लेम नाही, टाक. आणि त्यांच्याच मागे सखी उभी असते आणि कान्हा हळूहळू हळूहळू असा सखीजवळ जातो आणि सगळे मुलं याच्या प्लॅन मध्ये सामील असते कान्हासोबत. आणि कान्हा पाणी टाकणार, फेकणार त्या बकेटीतलं. तितक्यात सगळी बच्चा पार्टी बाजूला होतात आणि पाणी जातं डायरेक्ट सखीच्या अंगावर आणि सखी पूर्ण पाण्याने भिजली असते आता. आणि कान्हा सुद्धा आता सध्या इथे नाटक करतो घाबरण्याचं. आणि कान्हाच्या हातून बकेट आता खाली पडते असं सुद्धा तो सखीला दाखवतो आणि तिला कान पकडून तो सॉरी म्हणतो. तितक्यात आता दाभाडे मावशी सुद्धा येतात सखी जवळ बघण्यासाठी. तर कान्हा म्हणतो सखीला, सॉरी सखी मॅडम, तुमच्यावर मला पाणी टाकायचं नव्हतं, हे पोरं आहे ना यांनीच मध्ये मध्ये केलं. तर सगळ्या बाया सखीकडे बघत राहतात आणि सखी रागातच तिथून निघून जाते. आणि कान्हा आता दाभाडे मावशींकडे धावत जातो आणि म्हणतो, मावशी अहो गडबड झाली, रागात निघून गेल्या त्या. तर दाभाडे मावशी कान्हाचा कानच पकडतात आणि कान्हाला म्हणतात, मग जाणारच, तू काही शहाणपणाचं काम नाही केलंय. आणि कान्हाचा कान जोरात पिळत आता दाभाडे मावशी म्हणतात, का केलंस तू असं, का केलंस माझ्या सखीसोबत. तर कान्हा म्हणतो, अरे चुकून झालं. आणि आता चाळीतल्या बाया सुद्धा कान्हाला बोलतात आणि म्हणतात, काय रे कान्हा, किती तू तुझ्या बायकोला त्रास देतोस. आणि परीची आई सुद्धा म्हणते कान्हाला, सणवाराला असं नको करत जाऊ रे. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता कान्हा दाभाडे मावशींच्या खांद्यावर हात ठेवतो तर त्यांना दुखतं, तिथे गोडी लागली असते म्हणून. आणि दाभाडे मावशी म्हणतात तर कान्हा म्हणतो सॉरी सॉरी. आणि बघा आता कान्हा दाभाडे मावशींकडे कंप्लेंट करतो या बायांची चाळीतल्या आणि म्हणतो, मावशी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या बाया आहेत की नाही, मगाशी माझ्या बायकोला चिडवत होत्या आणि सखीला म्हणत होत्या की हिच्या नवऱ्याने हिला काळी साडी नाही घेऊन दिली, काळी साडी नाही घेऊन दिली. अरे काळी साडी मी घेऊन दिली आहे, फक्त काय ना साडी देण्याचा पॅटर्न माझा वेगळा आहे. काय पोरांनो. आणि आता सगळी मुलं येतात आणि एकदम कान्हाला हायफाय वगैरे देऊ लागतात आणि आपल्याला समजतं की हाच यांचा प्लॅन होता. आणि त्यानंतर कान्हा जातो पतंग उडवायला सगळ्यांसोबत आणि सखी आता तिच्या खोलीत आली असते
आणि सखी बडबड करत असते आता आणि सखी एकट्यातच म्हणते, 2 पैशाची अक्कल नाही आहे या कान्हाला, हे असं कोणी भिजवतं का? आणि बघा आता सखी काय म्हणते. सखी म्हणते, समोर सगळे चाडकरी होते म्हणून, नाही तर मी तीच बकेट घेऊन त्याच्याच डोक्यात घातली असती. इडियट. आता मला सगळे कपडे परत बदलावे लागतील असं आता सखी म्हणते. आणि सखी इकडे तिकडे आता टॉवेल शोधू लागते. आणि बघा मित्रांनो, कान्हाने मुद्दाम टॉवेल आपल्या टेबलवर ठेवला असतो आणि त्याच्या खाली सखीचं सरप्राईज असतं. सखीची साडी असते काळी. तर सखी म्हणते, हे काय टॉवेल ठेवायची जागा आहे? आणि सखी ती टॉवेल आपल्या हाती घेते तर तिला एक साडी दिसते ज्यावर एक चिठ्ठी लिहिली असते. आणि त्या छोट्याशा चिठ्ठीवर असं लिहिलं असतं, बेबी सरकार, तुमच्या भिजलेल्या रागावर माझ्याकडून ही कोरडी कोरडी फुंकर, रागवायला तुमच्या थोडी माझी समजवण्याची झालर, नेहमी हसत राहावं तुम्ही हीच माझी इच्छा आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, असं कान्हाने सखीसाठी लिहिलं असतं. सखी आता ते वाचते आणि स्माइल करते आणि तो बॉक्स उघडून बघते तर त्यामध्ये सुंदर अशी काळ्या रंगाची साडी असते. आणि परत आता सखीचं सुरू होतं आणि सखी म्हणते, साडीच द्यायची होती तर नीट द्यायची ना, असं सगळ्यांसमोर भिजवायची काय गरज होती साडीत? तरी त्यानंतर ती साडीकडे बघते आणि तिला ती साडी खूप आवडली असते. ती साडी आपल्या हाती घेते आणि दुसरीकडे आता कान्हा किरण बरोबर पतंग उडवत असतो. आणि किरण म्हणतो कान्हाला, काय रे, तुला सखीला साडी द्यायचीच होती तर सरळ द्यायची ना, तिला भिजवण्याची वगैरे काय गरज होती? तर कान्हा म्हणतो, अरे हे स्टाईल आहे आपल्या कान्हाची. आणि पतंग उडवतानाच त्यांच्या गप्पा सुरू असतात आणि कान्हा म्हणतो किरणला, आता बघ ना, सगळ्या सिरियल मध्ये वगैरे सुद्धा हे सुरू आहे, नवरा बायकोला साडी गिफ्ट करतो, संपलं, एकदम साध्या पद्धतीने. पण हीच गोष्ट आपण जरा हटके, जरा वेगळ्या पद्धतीने करायला हवी ना, म्हणून हे सगळं केलं. तर पुढे आता कान्हा म्हणतो, काय दिलं असंही वाटलं पाहिजे आणि दिलं नाही असंही वाटलं पाहिजे. काय ना, जे जग करतं ते कान्हा करत नाही आणि जे कान्हा करतो ना ते जगाला जमत नाही, कळलं का? तर किरण म्हणतो, हा कळलं. तुला वाटतं का कान्हा, तू दिलेली साडी जी आहे ते सखी नेसेल म्हणून? तर कान्हा म्हणतो किरणला, वाटतं? अरे वाटा बेटाचे दिवस गेले रे आता. आणि कान्हा म्हणतो किरणला, आता तर मला खात्रीच आहे की मी दिलेली साडी सखी नेसणारच. तितक्यात आता कोणाची तरी पतंग कान्हा काढतो आणि किरण म्हणतो कान्हाला, एक कटली कडक, अशी त्यांची मजा सुरू असते. तर इथे आता सखी साडी नेसताना आपल्याला दाखवली आहे. सखी रेडी झाली असते. आता सखी स्वतःला आरशात बघते आणि म्हणते, आता कळलं, बायका संक्रांतीला काळी साडी का नेसतात, किती छान दिसते ही साडी, वाव, आय फील कम्प्लीट नाव. तितक्यात तिथे कान्हा येतो आणि कान्हा म्हणतो सखीला, रॉंग. तर सखी म्हणते, काय रॉंग, काही चुकलं का माझं, अपूर्ण वाटतंय का काही? कान्हा म्हणतो, म्हणजे काय, सांगू? तर कान्हा सखीची फिरकी घेत असतो आणि सखी म्हणते, हा सांग. तर त्याच्या हातामागे ठेवलेला, लपून ठेवलेला कान्हा आता सखी समोर गजरा ठेवतो आणि म्हणतो, हे घ्या गजरा. गजरा मांडल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य आहे ना अजूनच फुलतं. आता सखी कान्हाला म्हणते, अच्छा. तर कान्हा म्हणतो, हो, ते काय म्हणतात तुमच्या इंग्लिशमध्ये, चेरी ऑन द टॉप. तर सखी म्हणते, ओ, तुला बरं माहित आहे रे कान्हा स्त्रियांचं सौंदर्य वगैरे बद्दल. तर कान्हा म्हणतो, म्हणजे काय, समजलात काय तुम्ही मला, माझं नाव काय विसरलात का तुम्ही? आणि आपल्या हाताची अशी बासरी करत कान्हा म्हणतो, कान्हा नाव आहे माझं, कान्हा, सगळ्यांच्या मनातलं ओळखतो मी. तर सखी म्हणते, हो का, आला मोठा. आणि सखी आता ते गजरा आपल्या हाती घेते. तर कान्हा म्हणतो, हा एक मिनिट, एक सांगायचं राहिलं, गजरा जर नवऱ्याने बायकोला मांडला ना तरच ते पूर्णत्व वगैरे प्राप्त होतं, असं आहे ते. तर आता सखीला समजत असतं सगळं आणि कान्हा म्हणतो, त्यामुळे कॅनाय? तर कान्हा मुद्दामच हे करतो. तर सखी म्हणते, कॅनाय नाही रे, मे आय असतं. तर कान्हा त्याचे कान पकडतो आणि म्हणतो, ओ सॉरी टीचर, मे आय. तर सखी कान्हाला ते गजरा देते आणि म्हणते, आता बरोबर आहे. आणि बघा मित्रांनो, आता कान्हा छानशी कविता म्हणताना सखीच्या केसात गजरा मारतो आणि खूपच क्वचित सिरियल मध्ये असं होत असेल छान कविता वगैरे अधूनमधून. तर बघा काय होतं, कान्हा म्हणतो, बरोबर, मी तर म्हणतो कधीतरी बिनधास्त चुकावं. आणि कान्हा सखीला आरशा समोरासमोर घेऊन येतो आणि कान्हा पुढे म्हणतो, सोडावी वाट ओळखीची, जावं कधी कधी अनोळखी मार्गानं. त्या सखीच्या केसात गजरा मारत पुढे कान्हा म्हणतो, फुलांना तर नेहमीच करतो आपण आपल्याजवळ, कधी कधी काट्यांना संधी द्यावी. स्वच्छ तर सगळेच राहतात, व्हावं कधी कधी मलिन, सरळ वाकड्या नात्यातही व्हावं कधी कधी दिशाहीन. आणि इतक्यात कान्हाने गजरा मांडला सुद्धा असतो, छान गजरा मांडला त्याने, असा चंद्रकोर आकारामध्ये, तो अर्धा चंद्रकोर असतो. तर आता सखी कान्हाला म्हणते, ठीक आहे, पण आता मी छान दिसते ना, झालं ना कम्प्लीट? तर कान्हा म्हणतो, नाही अजूनही नाही. आणि बघा मित्रांनो, आता कान्हा म्हणतो सखीला, काय ना, आजच्या दिवशी नवऱ्याला नाराज न करता त्याला जे हवंय ना ते मिळायला पाहिजे, ते जर त्याला दिलं तर पूर्णत्व वगैरे मग प्राप्त होतं. तर सखी म्हणते कान्हाला, कळतंय, मला सगळं कळतंय, मी तुझ्यासोबत मंदिरात पूजेसाठी यावं म्हणून ते ब्राईब म्हणून तू अशी काळी साडी आणि गजरा आणलास ना माझ्यासाठी? तर कान्हा म्हणतो, नाही असं काही नाहीये. तर सखी म्हणते, हा, पण कारण ऐकल्याशिवाय मी तुझ्यासोबत मंदिरात येणार नाहीये आणि माझा डिसिजन ठाम आहे. तर बघा मित्रांनो, आता सखी ऐकत नसते काही, ती तिच्या कामी लागते आणि तितक्यात कान्हाला फोन येतो संजयचा. आणि संजयने ड्रायव्हरचे कपडे घातले असतात. तर संजय कान्हाला म्हणतो, बाबा, मी ऑफिसमध्ये आलोय, तुम्ही येताय ना?
तर कान्हा म्हणतो हो आलोच, आणि कान्हा पटकन तिथून सखीला न सांगता निघून जातो. आणि सखी मागे वळून बघते आणि तिला कान्हा दिसतच नाही. तर सखी म्हणते अरे हा तर मला आताच लाडीगुडी लावत होता, अचानक कसं गायब झाला. जाऊ दे मी तिळगुळ करायला घेते, असं म्हणत सखी आता तिळगुळ करते. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी आता कुल्फीला त्रास देते आणि तिला म्हणते कुल्फी इकडे ये जरा, किती इनोसंट आहेस तू. अगं आज मकर संक्रांत आहे ना, त्यामुळे हे लाडू आणि तिळगुळ खावे लागतात. आता कुल्फी घाबरली असते बिचारी, आणि कुल्फी घाबरतच म्हणते मला हे तिळगुळ आणि हे याची टेस्ट नाही आवडत. तर ही मनस्विनी म्हणजे सरकार म्हणते कुल्फीला तिचा हात जोरातच तिने पकडला असतो आणि म्हणते काय तू चॉकलेट खातेस ना, मग हे सुद्धा तुला खावंच लागणार आहे कुल्फी. आणि तर ही कुल्फी म्हणते नकोय मला. तर ही सरकार जबरदस्ती कुल्फीचे केस पकडते आणि म्हणते असं नाही चालणार कुल्फी, तुला खावं तर लागेस ना, तर तुला खावं लागणारच. आणि त्यानंतर ही सरकार तिळगुळाचा लाडू जबरदस्ती बिचाऱ्या छोट्या कुल्फीच्या तोंडात कुस्करते. तितक्यात तिथे गौतम येतो आणि पटकन कुल्फीला मागे असा सरकवतो, सरकारपासून दूर नेतो. तितक्यात ती प्लेट खाली सांडते, म्हणजे प्लेट खाली पडते आणि त्यातले सगळे जे लाडू असतात ते खाली सांडतात. तर गौतम आता जवळ घेतो कुल्फीला आणि म्हणतो तुला लागलं नाही ना बाळा. आणि गौतम रागातच या मनस्विनीकडे बघतो. तर मनस्विनी तिचे हात झटकते आणि लगेच आता मीनाक्षी आणि परशू सुद्धा येतात. आणि मीनाक्षी म्हणते काय झालं, वरती आवाज झाला. तर आता बघा मनस्विनी खोटं बोलते आणि ही सरकार म्हणजे मनस्विनी म्हणते काय ना गौतम कडून ताट खाली पडलं. आणि ती गौतमला म्हणते हो ना गौतम. तर आता बिचारा गौतम सुद्धा म्हणतो हो सॉरी. आणि आता गौतम कुल्फीला नेणार असतो खोलीत, तर सरकार त्याला थांबवते आणि म्हणते ए गौतम. आणि सरकार त्याला बोट दाखवते आणि म्हणते काय रे तुझ्या मुलीवर हे असे संस्कार करणार आहेस का तू. आणि सरकार कुल्फीला जवळ बोलावते आणि कुल्फीला असा हात दाखवून यायला सांगते. तर गौतम नाही म्हणत असतो कुल्फीला. ही सरकार म्हणते गौतम. तर गौतम सोडून घेतो आता आणि कुल्फी आता जाते बिचारी घाबरतच सरकार जवळ. आणि सरकार म्हणते कुल्फीला कुल्फी तू चुकली तर बाबा तुला चूक सुधारायला सांगतात, नाहीतर पनिशमेंट देतात राईट. मग आता ही तुला पनिशमेंट मिळायलाच पाहिजे. तर चल हे खाली पडलेले लाडू आहे ना ते उचल आणि ताटात टाक. तर आता मीनाक्षीला सुद्धा दया येते आणि मीनाक्षी म्हणते सरकार राहू दे ना. आणि मीनाक्षी तिथे काम करणाऱ्या लोकांना म्हणते हर्षदा संदीप या. तर सरकार तिथेच त्यांना बोट दाखवते आणि थांबवते दोघांना. आणि सरकार परत कुल्फीला म्हणते कुल्फी चल खाली पडलेले लाडू उचल आणि ताटात टाक. तर अशी ट्रीटमेंट आता सरकार कुल्फीला देत असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा कान्हा आणि सखी पूजा करत असतात तितक्यात तिथे कान्हाची आजी येते आणि कान्हाला म्हणते कबीर इतक्यात तू पूजा सुरू केलीस पण. आणि तिथे त्याच विष्णूच्या मंदिरात इन्व्हेस्टर्सनी म्हटलंय म्हणून इन्व्हेस्टर्स सोबत ही सरकार सुद्धा आली असते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्या. उद्याचा एपिसोड अजिबात मिस करू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.